गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या बबुडीचा वाढदिवस आहे आणि सकाळ सकाळी देवपूजा करून देवाला नैवेद्य दाखवून बबुडी आता आंघोळ करून आली आहे. नंतर बबुडीला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे स्वामींच्या. तर बायकोने पटपट नाश्ता बनवलेला, आपल्या आलूचे पराठे ते खाल्ला. नंतर बबुडीला देवदर्शन करून दिलं. बबुडी पण खुश होती, खूप क्यूट दिसत होती आज. तिचे नखरे बघितले तर बापरे, भारावून जाईल माणूस. तुम्हाला दिसतच आहे किती आनंदी आहे, किती उड्या मारत आहे. बबुडीच्या माऊनी म्हणजे बबुडीच्या मावशीनी खास बर्थडे साठी बबुडीला आपल्या हा ड्रेस बनवलेला होता. त्या ड्रेसमध्ये आपली बबुडी किती गोड दिसते. आणि आता आपण आलेलो आहे स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला. म्हटलं पहिला दिवस बबुडीचा स्वामींच्या दर्शनाने होऊ द्या. नंतर आपण थोडा वेळ विश्रांती केली, दर्शन केलं. थोडा वेळ आपण मंदिरामध्ये बसून स्वामींचं चिंतन केलं. नंतर बबुडीला घेऊन आपण पिझ्झा खायला गेलो. इथे लोकल शॉप आहे पिझ्झा, तिथे बघितला पिझ्झा. आपण पनीर तंदुरी पिझ्झा घेतला होता. आणि बबुडीला मी विचारत होता, बबुडी तू खाणार? तर बबुडी नाही म्हणत होती. आणि आता आपण आलोय महावीर आईस्क्रीम सेंटर मध्ये आणि तिथं आपण ऑर्डर केला होता गुलकंद, फालुदा आणि बदाम शेक. खूप छान होता, मस्त वाटलं पिऊन. आणि नंतर आता आपण निघालोय घरी. सर्व खाऊन पिऊन दर्शन घेऊन मस्त आपण आता घरी निघालोय. आणि आता आपण संध्याकाळची तयारी करत आहोत आणि बबुडीचं आता औक्षण करत आहोत. किती शांतपणे बसली आहे. नवीन फ्रॉकमध्ये, ह्या दुसऱ्या फ्रॉकमध्ये किती गोड दिसते, छान दिसते. ती बघत होती, तिला असं काहीतरी नवीन नवीन वाटत होतं, हे काय करत आहे मम्मी माझ्यासोबत. ती पकडत वारंवार पूजेचं ताट पकडत होती. नंतर बबुडीची पा घेतला मम्मूने आणि आपल्या बबुडीचा फुल व्हिडिओ घेऊया बोललो. आणि आपण रात्री जेवण काय बनवलं ते आता बघूया आपण.